नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? तर आजचा दिवस खूप खास आहे कारण आज बऱ्याच गोष्टी घडल्यात, पण एक छोटासा प्रॉब्लेम सुद्धा झालेला आहे। तर आज आहे भार्गवच्या बाबांचा वाढदिवस आणि त्याचबरोबर आहे दिशाच्या स्कूलमध्ये तिचं एक्झिबिशन सायन्सचं। आणि थोडंसं जे म्हणाली प्रॉब्लेम झालाय तो म्हणजे आमचा भार्गव जरा आजारी आहे, तर त्याचे बाबा गेलेत त्याला दवाखान्यात घेऊन आणि मी चालली आहे दिशाला एक्झिबिशनला घेऊन। चला तर मग मी तुम्हाला दाखवते आजचं एक्झिबिशन कसं तिचं आहे सायन्सचं, आणि त्याचबरोबर संध्याकाळी जो आम्ही वाढदिवस तिच्या बाबांचा सेलिब्रेट करणार आहोत, तर दोन्ही गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। राहा असेच कनेक्ट आमच्याबरोबर। चला आता जाऊयात दिशाच्या स्कूलमध्ये जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगते रात्रीचं। मुलांनी कशा प्रकारे त्यांच्या बाबांना विश केलंय, तर रात्री अचानक मुलांनी जाऊन त्यांच्या बाबांना सरप्राईज दिलं, म्हणजे विश केलं आणि त्यांना माहिती नव्हतं मुलं जागी आहेत 12 वाजेपर्यंत म्हणून। तर तो व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला आता दाखवतेय, बघा, आणि नंतर मग दिशाच्या स्कूलमधलं एक्झिबिशन दाखवते। चला आम्ही दोघी मायलेकी निघालेलो आहोत आता दिशाच्या स्कूलमध्ये जाण्यासाठी। भार्गवचे बाबा गेलेत त्याला दवाखान्यात घेऊन, त्यामुळे गाडी ते घेऊन गेलेले आहेत आणि आम्ही मायलेकी आता निघालेलो आहोत रिक्षाने जायला। दिशा चालली स्कूलमध्ये, आलं आमचं स्कूल जवळ आहे ना दिशा? दिशाचं स्कूल आता आलंय जवळ आणि एंट्री घेणार आहे दिशा स्कूलमध्ये। दिशाच्या क्लासरूममध्ये गेल्यानंतर दिशाच्या फ्रेंडने आणि दिशाने मिळून आपलं मॉडेल जे आहे ते व्यवस्थित सेट केलेलं आहे, फक्त चार्ट त्यांचा लावायचा बाकी होता। मुलं आपले मॉडेल जे आहेत ते प्रत्येकजण दिलेल्या जागेवर मांडून ठेवत होते। मी थोडंसं तुम्हाला सजावटीचं दाखवतेय। तर पॅरेंट्स जे आहेत ते छानपैकी सजावट करत होते, म्हणजे पॅरेंट्सना आधीच सांगण्यात आलेलं होतं की त्यांनी मदतीला यायचं आहे, त्याप्रमाणे प्रत्येक पॅरेंट्स आपल्याला जे जमेल ते काम तिथे करत होतं। काही पॅरेंट्सनी रांगोळी काढायला घेतलेली आहे, ती मी पुढे दाखवणार आहे पूर्ण झाल्यावर, अतिशय सुंदर होती। काही पॅरेंट्सने अशा प्रकारे बलूनने सजावट केलेली आहे संपूर्ण वर्गाची, आणि त्याचबरोबर मी इतर मोठ्या वर्गांचं तुम्हाला दाखवतेय कशा प्रकारे मुलं जे आहेत ते आपलं मॉडेल सक्सेसफुल होतं आहे की नाही। प्रिन्सिपल मॅडम आल्यानंतर त्यांच्यासमोर त्यांना करून दाखवायचं होते प्रॅक्टिकल, म्हणून त्यांचे आपले प्रयत्न सुरू होते। तर पाहूयात आपण इथेही काही मॉडेल थोडेफार। हा मॉडेल अतिशय सुंदर बनवण्यात आलेला आहे, मला खूप आवडलेला आहे। आणि काही पॅरेंट्स दाखवते दुसऱ्या वर्गामध्ये सुद्धा डेकोरेशन करत होते। आणि आता झालेले आहे मुलांच्या असेंब्लीची वेळ, म्हणजे सर्व मॉडेल लावून झाल्यानंतर।
असेंब्ली झालेली आहे मुलांची आणि आता रांगोळी पण आमची पूर्ण होत आलेली आहे। मी सर्वात शेवटी पुन्हा तुम्हाला दाखवणार आहे रांगोळी कशी दिसते पूर्ण झाल्यानंतर। आणि पुन्हा पाहूयात आपण डेकोरेशन कसं झालेलं आहे वर्गाचं। मॉडेलसुद्धा मुलांचे लावून झालेले आहेत। आता पॅरेंट्स बघायला यायला सुरुवात झालेली होती। टीचरसोबत दिसायला फोटो काढायचा होता आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मी रांगोळी तुम्हाला दाखवते। आता पूर्ण झालेली आहे, बघा बरं कशी दिसते मला नक्की सांगा। आणि आता तिचे काका काकी आलेले होते, त्यांनी तिला स्पीच बोलायला सांगितलेलं आहे। पाहूयात आपण। मी इथे तुम्हाला त्यांच्याच वर्गातल्या काही मुलांचे मॉडेल दाखवते आणि आणखीन काही मुलांनी सुंदर स्पीच दिलेले आहेत, बघा बरं। एंट्रीला पण पहा छान रांगोळी काढलेली आहे। दिशाने बाबांना सुद्धा छानपैकी स्पीच बोलून दाखवलेली आहे। तिच्या मॉडेलवर तिने बाबांना प्रश्नही विचारायला लावले। आणि पहा बरं आणखीन काही मुलांचे तुम्हाला मॉडेल दाखवते मी। खूप सुंदर आणि खूप छान मॉडेल मुलांनी बनवलेले होते आणि तितकीच मेहनत पॅरेंट्सने घेतलेली होती। मी आता गार्गीची स्पीच दाखवली तुम्हाला। 4th स्टँडर्डला आहे ती, दिशाच्या काकांची मुलगी। तिच्या वर्गातले काही मॉडेल मी तुम्हाला आता इथे दाखवलेले आहेत, बघूयात। इथे तुम्हाला 1st स्टँडर्डच्या मुलांचे मॉडेल बघायला मिळतील। म्हणजे अगदी छान उपक्रम नवीन प्रिन्सिपल मॅडमने यावेळेस राबवलेला आहे। इथे प्रिन्सिपल मॅडम स्वतः मुलांना भेट देण्यासाठी आलेल्या होत्या। त्यांनी अगदी प्रत्येकाचे वैयक्तिक मॉडेल जाऊन बघितलेले आहेत आणि खूप छान गोष्ट आहे ही। त्याच्यानंतर ओवीचं स्पीच मी तुम्हाला थोडंसं पुढे दाखवते, बघा बरं।
गार्गीची लहान बहीण जी फर्स्ट स्टँडर्डला आहे, तिच्याकडेही टीचरांनी माईक दिला होता आणि तिला सुद्धा टीचरांनी त्यांच्या स्पीच बोलायला सांगितलेलं होतं. ती आपली तिच्या तोडक्या मोडक्या शब्दांमध्ये ती स्पीच बोलत होती. मुलं लहान आहेत पण त्यांचे प्रयत्न अगदी वाखाणण्याजोगे होते. खूप छान मॉडेल मुलांनी बनवलेले आहेत. पाहूयात आपण. सर्वच वर्गांचे मॉडेल दाखवणे शक्य नाही आहे कारण खूप जास्त वर्ग आणि डिव्हिजन्स आहेत. आपण पुन्हा दिशाच्या वर्गाकडे आलेलो आहोत आणि इथे टीचरांनी मुलांना आता माईक देऊन त्यांच्याकडून स्पीच बोलून घेतलेलं आहे. तर बघूयात आपण. टीचरांना स्पीच बोलून दाखवल्यानंतर मुलींनी लावा बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि छानपैकी तो सक्सेसफुलसुद्धा झालेला आहे. तर पाणी भरलेलं होतं त्यांनी, त्याच्यामध्ये थोडंसं शॅम्पू टाकलेलं आहे आणि मग त्याच्यावर त्यांनी युनो टाकलेला आहे आणि खूप मस्तपैकी त्यांचा लावा जो आहे तो बाहेर आलेला आहे. आणि मग मुलींना टेन्शन आलं होतं की आता आमचा लावा बाहेर आलेला आहे, आम्ही टीचरांना करून दाखवलं पण नंतर मग प्रिन्सिपल मॅडम येतील, मग तेव्हा आम्ही काय करायचं. तर पुन्हा आम्ही मुलींना सांगितलं होतं की प्रिन्सिपल मॅडम आल्यावर सुद्धा तुम्ही करून दाखवा त्यांना. तर त्यांनी तेव्हाही मॅडमना करून दाखवलं. तेव्हासुद्धा त्या म्हणाल्या आमचं सक्सेसफुल झालेलं आहे, कारण तेव्हा मी नव्हते बघायला, हे मात्र मी त्यांचं बघितलेलं आहे पूर्ण. तर बघा बरं कसं वाटते तुम्हाला त्यांचा सक्सेस झालेला हा प्रोजेक्ट म्हणा किंवा तुम्ही त्याला सायन्स एक्झिबिशनमध्ये मांडलेलं हे जे मॉडेल आहे ते बघा सक्सेस झाले. तर तुम्हाला कसं वाटते मला नक्की सांगा. सर्वजण अगदी खुश झालेले आहेत. मुलांनी तर तिथे गर्दी केली बघण्यासाठी, कारण ह्यांचाच एक मॉडेल असा होता जो वर्किंग मॉडेल होता आणि तो सक्सेसफुलसुद्धा झालेला होता. त्यामुळे तो बघायची मजा काही औरच होती. मुलींनी हा प्रोजेक्ट बनवताना खूप मेहनत घेतलेली होती. दोघींनी स्वतः बनवलेला प्रोजेक्ट आहे आणि तो अशा प्रकारे सक्सेसफुल झालेला आहे. त्यामुळे त्या खूप आनंदित होत्या. Here are types of water resources.
सायन्स एक्झिबिशन पाहिल्यानंतर आम्ही घरी आलेलो आहोत. आणि तसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हणाले की दिशाच्या बाबांचा बड्डे होता, तर थोडंसं प्रिपरेशन केलेलं आहे. फुलांची सजावट दिशाने केलेली होती. कशी वाटते तुम्हाला मला नक्की सांगा. आणि तिचे बाबा छानपैकी रेडी होऊन आले. काही फोटो त्यांचे काढलेले आहेत. आणि दिशाला आमच्या सर्वात प्रथम तिच्या बाबांना ओवाळायचं होतं, त्याप्रमाणे तिने ओवाळलं. आणि त्याच्यानंतर मग पुढे भार्गवने त्यांना ओवाळलेलं आहे. आणि दिशाने मेन म्हणजे बाबांसाठी ग्रीटिंग बनवलेलं होतं, ते सुद्धा तिने बाबांना दिलेलं आहे. आणि भार्गवने सुद्धा बाबांसाठी एक छोटंसं गिफ्ट सरप्राईज होतं खरं तर बाबांसाठी ते, आणि मलाही काही त्याची कल्पना नव्हती. तर त्याने एक छोटंसं गिफ्ट त्याच्या बाबांना दिलेलं आहे. चला रेकॉर्डिंगच्या वेळेस आवाज नेमका बसलेला आहे सर्दीमुळे, तर थोडंसं जरा सांभाळून घ्या. चला बघूयात आपण पुढे व्हिडिओ. काय केलं बाबांच्या कपड्यांचं? दिसू दे ना जरा, बाबांचा बर्थडे होते. असं वाकडं हा प्लेट पण घ्या. आमच्या मम्मीने बाबांना खतरनाक गिफ्ट दिलेला आहे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Baba. Happy birthday to you. May God bless you dear. May God bless you dear. Happy birthday to you. तू पण भरव बाबांना. तू पण भरव ना बाबांना. थोडंसं का थोडंसं का. ते घे बाबांच्या हातातलंच. तर अशा प्रकारे आजचे 2 कार्यक्रम आमचे छानपैकी पार पडलेले आहेत. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओंमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.